नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ रतनगड किल्ल्याच्या प्रवासावर आधारित आहे। आज आपण रतनवाडी जे रतनगडचं बेस विलेज आहे तिथून सुरुवात करणार आहोत। रतनवाडी हे पुण्यापासून साधारण 200 किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबईपासून 200 ते 210 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करत असणार तर इगतपुरी हे सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे। तिथून तुम्ही टॅक्सी किंवा लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे वापरून रतनवाडीपर्यंत येऊ शकता। आता आम्ही रतनवाडीमध्ये पोहोचलोय। इथूनच ट्रेकची सुरुवात होते। ट्रेक सुरू करण्याआधी अमृतेश्वर शिव मंदिर नक्की पहा, खूप सुंदर आणि शांत वाटणारे ठिकाण आहे। महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली। रतनगड किल्ला 400 वर्षांहून जास्त जुना आहे। याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे। रतनगड किल्ल्यावरून कळसुबाई शिखर, भंडारदरा धरण आणि आजूबाजूचे अनेक सह्याद्री रांगा अतिशय सुंदर दिसतात। रतनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्त्वाचा मानला जातो। किल्ला परिसरावर नजर ठेवण्यासाठी वापरला जायचा। तर या पॉईंटला पोहोचलो आहे आम्ही आत्ता। तर इकडनं लेफ्ट गेलं की हरिश्चंद्रगड आहे आणि राईटला रतनगड आहे। सो लेट्स गो। ट्रेक करता करता आम्हाला झाली रात्र। ओम्या म्हणायचं आहे का? घनदाट जंगल आहे आणि त्यातनं ट्रेक करतोय। आत्ता 6:05 झालेत। रात्र लवकर होती। सो फायनली ट्रेक करत आम्हाला रेलिंग दिसल्या। 10 मिनिटात आम्ही पोचू वरती। वर पोहोचून आम्ही टेंट लावला। आता आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही लवकर जेवण बनवायला घेतलं। सो हमारा खाना बन रहा है अभी। जेवण बनतंय तोवर तुम्ही स्टार गेजिंग एन्जॉय करा। गुड मॉर्निंग। आत्ता वाजलेत 7 आणि छान सनराईज होतोय। आत्ता आपण पाण्याच्या टाकीजवळ आहे, जे गणेश दरवाजातून उजव्या बाजूला आल्यावर हे 4 पाण्याचे टाके लागतात आपल्याला। 1, 2, माझ्या मागे हे 2 आहेत आणखी। तर या पाण्याच्या टाकीचं वैशिष्ट्य काय आहे की हे नॅचरल फिल्टर्स आहे। आता या पाण्याच्या टाकीमध्ये जेव्हा पावसाळ्यात पाणी साचतं त्याचा जो गाळ आहे तो गाळ खाली साचला जातो आणि वरचं जे शुद्ध पाणी आहे ते इथून कोरलेलं आहे। त्या कोरलेल्या याच्यातून ते पाणी खालच्या टाक्यात येतं। तिकडे सेम सिस्टीम आहे। तर यामध्ये आपण म्हणजे आत्ता हिवाळ्यात आलोय तर त्यामध्ये हे पाणी पावसाळ्यात ताजं असल्यामुळं आपण डायरेक्टही पिऊ शकतो, पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण गडावर येतो तर त्यावेळेस हे पाणी उकळून पिणं गरजेचं आहे। रात्री आम्ही याच टाकीतून पाणी पिलं आणि ते पाणी आम्ही उकळून घेतलं होतं। सो बेसिकली हे एक नॅचरल फिल्टर सारखं काम करतं।
आता आम्ही डिसेंट स्टार्ट केलं आहे. रात्री आम्ही लेट पोचलो म्हणून गणेश दरवाजा काय विजिबल नव्हता, त्यामुळे शूट नाही घेतला. बट त्या स्टेअर्स यूज करायच्या आणि वर गेलं की गणेश दरवाजा लागतो आपल्याला सर्वात. आणि हा आहे चोर दरवाजा. इथूनच आम्ही डिसेंट स्टार्ट करतोय. ते समोर जे दिसतंय ना, ते कळसुबाई शिखर आहे.